भयानक दुपारी एक गुप्त बातमी हिंदू रिव्हेंजर्सच्या टीमला कळाली। दुष्ट लोकांची एक टोळी आज आपल्या शहरावर हल्ला करणार आहे हे हिंदू रिव्हेंजर्सना कळलं। आणि आता हिंदू रिव्हेंजर्स म्हणजेच गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी हे सर्वजण तयार आहेत शहराचे रक्षण करण्यासाठी। रिव्हेंजर्सचा विश्वनाथ गवतावर बसून त्या दुष्ट हल्लेखोरांची प्रतीक्षा करत होता आणि शेवटी ती वेळ आलीच, शहरावर हल्ला झाला। त्या दुष्ट टोळीचे उद्देश सफल झाले नाही, कारण शहराचे रक्षण करण्यासाठी उभे होते हिंदू रिव्हेंजर्स। हिंदू रिव्हेंजर्सनी आपल्या लाथाबुक्क्यांनी प्रहार करून त्या दुष्ट हल्लेखोरांना तिथून पळवून लावले। विनायक आणि नारायण यांनी सर्व दुष्टांना पळवून लावले आणि मग गीता आणि तुलसी या दोघींनी मिळून हल्लेखोरांच्या टोळीच्या लीडरवर हल्ला केला व त्याचा पराभव केला। अशा प्रकारे हिंदू रिव्हेंजर्स विजयी झाले आणि अभिमानाने उभे राहिले। भारताच्या गावांवर आणि शहरांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला पळवून लावणार हे हिंदू रिव्हेंजर्स। फक्त आणि फक्त हिंदू रिव्हेंजर्स।